हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि ज्या पॉडकास्टची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ते पॉडकास्ट मी आज घेऊन आलेली आहे. कारण मला असं वाटतं की खूप झालं, खूप अजून काय होणार आहे, अजून स्टे टर्न्ड आज तर टाकलं नाही आहे म्हणजे संपलं असं आपण समजूया. आणि अजून काही असेल तर असेल. आता अति होतं आहे ह्यांचं, म्हणजे खूपच जास्त झालं आहे अक्षरशः. म्हणजे यांचे व्हिडिओ बघणं एक टॉर्चर झालं आहे. आणि ह्या लोकांना किती म्हणजे मूर्खात गिनती केली आहे. आणि नुसती गिनती नाही, खरंच लोक मूर्ख आहेत. इवन जे हेटर्स आहेत, जे हेट म्हणून पण बघतायत तेही मूर्ख आहेत. आणि जे जाऊन तिथे वाहवा करतायत तेही मूर्ख आहेत. कारण का इव्हेंच्युअली कसंही करून तुम्हाला उल्लूच बनवलं जातं आहे, तुमचा काटला जातो आहे, तुम्हाला काहीही अर्थ नाही आहे, तिथे कोणीही व्हॅल्यू देत नाही आहे, सगळेजण आपापली पोटं भरतायत. ही एक बेसिक गोष्ट लोकांच्या लक्षातच येत नाही आहे. आणि हे कालपासून विचार करून अक्षरशः म्हणजे माझं डोकं भणभणायला लागलं आहे. सगळी केलेली मेहनत त्याच्यावरती कसं पाणी फेरतात हे अक्षरशः असं वाटू लागलं आहे मला, की इतकं सांगून पण, इतकं बोलून पण लोक जाऊन बघतायत. कोण बोंबलीचा हेटर म्हणून बघतोय, तर कोण बोंबलीचे व्हिडिओ टाईमपास म्हणून बघतंय, की तिला काय कमेंट्स आले आहेत बघायला बघते. प्रत्येकजण आपापल्या परीने काय ना काहीतरी विचार करून ह्याची खबर काढायला, ह्याचं काय प्रॉब्लेम आहे, ह्याच्या लाईफमध्ये काय चाललं आहे, त्याच्या लाईफमध्ये काय चाललं आहे, ह्याच्या फॅमिलीमध्ये काय चाललं आहे, असं करून करून त्यांना व्ह्यूज देत आहेत. आणि त्यांचंच टार्गेट अचीव होत आहे कुठेतरी. आपला हेतू काय आहे, आपल्याला काय करायचं आहे, आपण कसं त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत हे आपणच विसरून जातो. आपल्याला कळतच नाही आहे आपण काय करतो आहे. त्यांच्या लाईफमध्ये काय चाललं आहे, त्यांच्या काय फॅमिलीमध्ये इश्यूज आहेत, त्यांचं एकमेकांशी का फाटलं आहे, कशाला, ते तुम्हाला कधीच क्लिअर करणार नाही आहे. हे तुम्ही लक्षात ही गोष्ट गाठ बांधून घ्या, कधीच कळणार नाही आहे. आणि हे तुम्हाला ते कधी कळूच देणार नाही आहेत. कारण हेच त्यांनी हेरलेलं आहे की तुम्हाला त्याच्यातच इंटरेस्ट आहे. आणि जोपर्यंत हा ड्रामा चालू राहणार आहे, ह्यांची खळगी भरत राहणार आहे, ह्यांचं जे काही सोहळे आणि जे काही इच्छा आहेत ते अशा लोकांच्या जीवावर ते पूर्ण करत राहणार आहेत, ज्यांना ह्यांच्या फॅमिली ड्रामामध्ये, ह्यांच्या के ड्रामामध्ये, के म्हणजे एकटा कपूर ड्रामामध्ये, त्याच्यापेक्षा पण वरचा म्हणजे तो ड्रामा पण फेल आहे, अशा यांच्या फालतूगिरीमध्ये या चिपड्या लोकांच्या, ज्यांची लायकी पण नाही आहे, थुकरट लोक. अरे म्हणजे ह्यांच्याकडनं तुम्ही एक्सपेक्टच काय करता की हे असे सुशिक्षित फॅमिलीसारखं वागतील, हे असे खूप काहीतरी चांगलं ह्यांच्याकडनं तुम्ही अपेक्षा ठेवल्या आहात. म्हणजे असं वाटतं तुम्हाला की ह्यांच्याकडनं काहीतरी चांगलं कॉन्टेंट येईल, जे काहीतरी उपयोगाचं असेल, ज्याच्यातनं आपल्याला काहीतरी शिकता येईल. अशी अपेक्षा करूच कशी शकता तुम्ही. आणि जोपर्यंत तुम्हाला ह्यांच्यासारख्या लोकांकडनं त्या अपेक्षा आहेत तोपर्यंत तुमचं काही होणार नाही आणि ह्यांचं आपलं खळगं भरतच राहणार आहे. इथे मन्याला शिव्या घालतायत लोक, आणि बोंबलीला शिव्या घालतायत, आणि काय काय बोलतायत, तर मिशाची तारीफ होते. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला तिकडे बोंबलचे भक्त तिला म्हणतायत की असं कसं तुझी सासूने तिला काहीच कसं नाही वाटलं, आणि तिला सपोर्ट करतायत. आणि मन्याची साईड घेत आहेत की ती कॉमेंट ठेवते तुझी सासू आणि काहीच बोलत नाही. तर तिकडे ते वेगळं चाललं आहे. आणि तुझी आई आली आहे आणि वा तुझी आई किती लकी आहे आणि तुझ्यासारखी मुलगी मिळावी, हे ते. तिथे त्याचं गुणगान गाणं चाललं आहे, इथे हिचं गुणगान गाणं चाललं आहे, तिथे वळणाचं वेगळंच वाचतंय, ती आपली वेगळंच काहीतरी आपलं, तिच्याकडे आई नाही आहे त्याच्यामुळे तिची एक वेगळं म्हणजे तिचं ते कॉन्टेंट कुठेतरी कमी पडते. तर तिच्याकडे ते आता कुठून आता बाईला आई मानून आता काय केलं तरच आता काहीतरी आहे, त्या बाईचं तरी काहीतरी जीवन सफल होईल त्याच्यातनं, झालं तर झालं. तर तो एक ऑप्शन आहे, पण तो ती करेल ऑप्ट असं वाटत नाही. तर तिचं आणि तिथे वेगळंच तुणतुणं वाजवणं चाललं आहे. तिने परत सासूचा टॉपिक उचलला आहे, कारण तिला माहिती आहे की अगेन त्या टॉपिकशिवाय आपल्याला व्ह्यूज मिळणं नाही. तर परत असं म्हणजे आई असते आणि आई अशी असते आणि आई अशी असते, असं ते सगळं तिथे बकवास चालली आहे. आणि कोणाचीच आई आणि रक्ताचं नातं आपण तोडू शकत नाही. तर मला असं खबरदार कोण मला बोललं तर, येथे तिचं वेगळा ड्रामा चालला आहे. आणि सेम व्हिडिओच्या खाली ती कॉमेंट पण करते की त्या
आईचं नाव नका घेऊ. अगं बाई, तू आता वर बोलली ना की कोणाची आई असू दे, ती मशालची आई असली तरी पण ती मला इक्वली म्हणजे आई ती आई असते वगैरे असं काय काय बकवास करत होती. आणि सेम व्हिडिओमध्येच म्हणते की आमचा काही संबंध नाही आहे, त्यांचं नाव घेऊ नका येते वगैरे. तर यांचं काय चाललं आहे, ह्यांनाच समजत नाही आहे, यांच्या भक्तांचं काय चाललं आहे ते पण काही समजत नाही आहे. आणि जे यांचे भक्तही नाही आहेत आणि यांचे एकमेकांचे कोणा कोणाचे तरी हेटर आहेत, त्यांचं तर आणि वेगळं काहीतरी चाललं आहे. त्यांचं वेगळं सूड उगवणं चाललं आहे. कोणाशी कोणाचं काही घेणं देणं नाही, तरी पण कशाला ती सूड भावना आणि कशाला ना कोणाचं लफड्यात पडताय तुम्ही. सगळे एका माळेचे मणी आहेत. कशाला, काय मिळतं, काय साध्य काय होतंय ना. तो मन्या चांगला आहे ना, त्याची आई चांगली आहे ना, त्याची बहीण चांगली आहे ना, त्याची सासू चांगली आहे ना, त्याची काय ती बायको चांगली आहे ना, तिची वहिनी चांगली आहे ना. कोण आहे, पूर्ण खानदान एकदम गये गुजरे आहे, एकदम गॉन केस खानदान. ह्याचा सगळ्यात जिवंत आणि सगळ्यात म्हणजे एकदम सेट एक्झाम्पल आपण ज्याला म्हणतो की एकदम बेस्ट एक्झाम्पल म्हणजे 61 करतं कोण. अरे लोक 60 करतात. तुम्ही कुठेही गुगलवर सर्च करा, नाहीतर भटाला विचारा, नाहीतर आणि कुठे काही, म्हणजे तसं तर कुठलाही मग प्रत्येक बड्डे सेलिब्रेट करतात, करणारे तर सगळे बड्डे सेलिब्रेट करतात. पण जर तुम्हाला असा माइलस्टोन बड्डे करायचा असेल तर तो 60चा बड्डे केला जातो. जसं मिशा म्हणाली ना, हा आमचा काही पहिला बड्डे नाही, आम्ही असं फर्स्ट टाईम नाही, आम्ही 50शी पण तिची सेलिब्रेट केलेली. मग तिची 50शी का सेलिब्रेट केली, मग तुम्ही तिची 51शी का नाही सेलिब्रेट केली. ह्या प्रश्नाचं मला जो उत्तर देईल ना, तर मग मी मानेन की मिशा खरी आहे, मिशाची आई खरी आहे, मन्या एकटाच नालायक आहे. अरे लाज वाटू दे, लाज. म्हणजे मी म्हणते की जर मन्या नालायक आहे ना, तर आई पण काही कमीची नाही आहे. इतकं आपल्या मुलाबद्दल बोलतात, तर कसं काय कोणती आई खरंच नुसतं रडून तुला एवढं रडायला येतं, नुसती ढोसा नुसती अशी आता जमिनीवर पडते की काय, हिच्या अंगातच येतं की काय असं वाटत होतं मला. इतकी रडत होती. पण तिथे अक्षरशः तुझ्या मुलाच्या इज्जतीचे धिंडवडे काढले जात आहेत. इतकं कॉमेंटमध्ये लोक इतके घाणेरडे कॉमेंट करतायत, मी दाखवत पण नाही कारण माझ्या इथे ती घाण नको आहे. इतके घाणेरडे कॉमेंट करतायत, इतकं अक्षरशः शिव्या शाप देत आहेत. मग जर तू सच्ची आई आहेस ना, मी म्हणते की कितीही काही झालं तरी पण कुठली आई हे सहन करूच शकत नाही का. आता तू म्हणशील की मी नाही बघत, मी तर बघितलंच नाही त्या कॉमेंट वगैरे. मग तुला फक्त व्हिडिओ टाकायचं माहिती आहे. जरा 4 लोक काय बोलतात आपल्या मुलाबद्दल, काय चाललंय त्याची खबर घे ना मग मुलीकडनं. तिच्या व्हिडिओमध्ये ठुमकणं, तिच्या व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी आपलं इनपुट देणं, नुसतं मुलीची धन करणं, म्हणजे मुलाला मागे टाकण्यासाठी, मुलगा कसा वाईट आहे हे दाखवण्यासाठी मुलीच्या जाळ्यात फसण्याची काय गरज आहे. मी एक शॉर्ट टाकला होता, त्या शॉर्टमध्येही हे बोलली होती की ही जी बाई आहे, ही जी मिशा आहे, ही कारणीभूत आहे सगळ्या गोष्टीला. ही सगळं काहीतरी. आणि मला नाही वाटत की बोंबलीच्या सासूला बघता येत नसेल कॉमेंट्स काय आले आहेत काय नाही. एवढी तर अनाडी अनपड तर ती नाहीच आहे, सोशल मीडियाच्या बाबतीत तर नाहीच नाही. बोंबलीच्यापासून ती व्हिडिओमध्ये येते, बोंबली असल्यापासनं ती सगळे काही तिच्या व्हिडिओचा पार्ट बनते आणि पहिले तिला सपोर्ट केला, आता मिशाला सपोर्ट करते. सो व्हॉट एव्हर, ते त्यांची मर्जी. पण त्यांना माहिती आहे, ही तर नक्की खात्रीने मी सांगू शकते की काय चाललंय काय नाही ह्याची खबरबात त्यांना स्वतःलाही आहे. मग अशी कुठली आई आहे जिला हे सगळं सहन होतं आहे, जिला फक्त मुलाच्या आठवणीने इतकं रडायला येतं आहे, पण इतका द्वेष, इतकं काहीतरी भरलं आहे मनात की त्याच्याबद्दल बोललेलं. म्हणजे मी हे नाही म्हणत आहे की ठीक आहे जर तुम्हाला वाईट वाटतंय वगैरे, ते पण मी मान्य करते. पण ही कुठली पद्धत, हा कुठला द्वेष. जर तसं काय आहे तर ते पण क्लिअर करा. मग कळू दे ना, लोकांना वेठीस का धरता. एका बाजूला तुम्ही दाखवता की नाही माझा मुलगा तर बरोबर आहे, माझा मुलगा तर करतो सगळं, म्हणजे तुम्हाला फक्त सुनेला वाईट दाखवायचं आहे का. मग तसं आहे तर मग तुमच्या मुलासाठी ज्या कॉमेंट येतात त्या कॉमेंटला तुम्ही एक व्यवस्थित रिप्लाय का नाही देत. मग तेव्हा तरी व्यवस्थित, नाही माझ्या मुलाला बोलू नका उगाचच, एक लाईन तरी तुम्ही टाकू शकता की नाही, जर तुम्ही इतक्या सच्चा आहात तर. आणि का नाही तुम्ही 60 सेलिब्रेट केली, तेव्हा तर तुमचं सगळं काही व्यवस्थित होतं. 61 कोण करतं, चायनीज लोक करतात. अच्छा, तुमच्या सुनेला चायनीज खूप आवडलं, चायना खूप आवडलं म्हणून तुम्ही पण आता काय चायनीज ट्रेडिशन फॉलो करायला घेतलं का, असं काही आहे का. तर तसं असेल तर मग खरंच बाबा यांची चौकशी व्हायला हवी.
ही पूर्ण फॅमिलीज बंडल दिसते. ते आता काय काय कुठले कुठले पकडले जात आहेत, तसं यांचे काय धागे दोरे आहेत की काय ते बघा एकदा. कारण का ती होती ती चायना 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 नुसतं चायनाचंच हे करत होती, उदो उदो चाललेला तिचा. आणि ही एक आहे सासूबाई जी चायनीज ट्रेडिशन फॉलो करते, मिशा चायनीज ट्रेडिशन फॉलो करते. आता 60 का नाही सेलिब्रेट केली त्याची काही कारणं असू शकतात. त्याचं मुख्य कारण म्हणजे तेव्हा लोकांना प्रदर्शन करायला यूट्यूबचं साधन नव्हतं, तेव्हा यांचं चॅनल नव्हतं ना. मग यूट्यूबवर काय कोण दाखवणार, स्वतःची कशी मग मोठेपणा करणार. आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे हे होतं की तेव्हा ह्यांचं सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं. हे पण तेवढंच त्या बोंबलीच्या याला बोंबलीकडनं काय ना काय मिळत होतं, चिरीमिरी आणि काय काय होत होतं. तर बोंबली गोड होती, भले काय त्याच्यामध्ये ह्यांचं पण थोडंफार इनपुट होतं, बट तरी पण गोड होती. पण आता बिनसलंय ना. मग आता मूळ हेतू हाच आहे 61 सेलिब्रेट करण्याचा, जी कोणी करत नाही, ह्यांनी केली आहे स्पेशली. एकतर आता यूट्यूबचं घबाड सापडलेलं आहे, कंटेंट पण येईल. आणि जो उद्देश मेन उद्देश साध्य करायचा आहे की आपला मुलगा कसा नालायक आहे आणि मुली कशा ग्रेट आहेत हे दाखवून द्यायचं आहे. हा एकमेव उद्देश आहे त्यांची 61 साजरी करण्याचा. मी परत एकदा बोलते की कोण करतं आणि जर केली आहे तर का केली आहे, 60 का नाही केली. आणि मग ह्याच ह्याच कॅल्क्युलेशनने मग तुम्ही 51शी का नाही केली, 50शी का सेलिब्रेट केली. मेरे सवालों का जवाब दो. द नेशन वॉन्ट्स टू नो. आणि खरंच एका आईचं काळीज इतकं कठोर असू शकतं. तिला नुसतं आठवणीने रडायला येत आहे, पण इतक्या म्हणजे मी खरंच सांगू नाही शकत मंडळी, इतक्या घाणेरड्या कॉमेंट्स येतात. इतक्या घाणेरड्या कॉमेंट्स ती सहन करू शकते आणि मजा बघू शकते आपल्या मुलाची. काहीही असेल, काहीही असेल, म्हणजे तुम्ही डिलीट करा, नाहीतर एकदा ते काहीतरी क्लॅरिफाय करा. हे बघून मलाच कसंसं होतं आहे. तर त्या बाईने असं का ठेवलं आहे की तिला कोणाचा दबाव आहे की मुलगी करते तर मुलीला थांबव ना बाई, सांग की तुला काय करायचं ते कर, तुझ्या ह्याच्यामध्ये मी तुला मदत पण करते, पण माझ्या मुलाचं नको नाव खराब करू. आणि एका बाजूला तुम्ही त्याचं वाचवायला पण बघताय. म्हणजे कसं ना की दोन्ही बाजूने तुम्हाला सेफ राहायचं आहे की नाही. मी मन्याला कधीच काही बोलली नव्हती, पण माझा बोंबलीशी प्रॉब्लेम होता. मी मन्या बाळा, मी तुझ्याशी तर नेहमीच मी तुझं नाव पण घेतलं. अरे नाव पण घेतलं, काही घेतलं, तरी पण एका बाजूला तुम्ही असं बोलून दुसऱ्या बाजूला त्याचं नाव बदनाम करताय. बदनामच्याही पलीकडे इतकं घाण कांड, इतकं वाईट, त्याच्याशी आम्ही पण कधी रोस्टर म्हणून पण वागलो नाही. इतकं या बाईने, त्याच्या स्वतःच्या आईने, बहिणीने त्याची पुरी इज्जत धुळीला मिळवली. काय राहिलं काय. आणि दुसऱ्या बाजूला ती बोंबली तिकडे आईला बोलवून बसली आहे. तिने पण एक वेगळे आपले पत्ते फेकलेत. आणि ह्या सगळ्यामध्ये कोण भरडला जातोय, कोण उगाचच कोणाचा वेळ वाया जातोय, उगाचच नाटकं चालले, कोण वेडे बनतायत, येडा बनवतायत, ते म्हणजे पब्लिक, तुमच्या आमच्यासारखे लोक. कितव्यांदा दाखवला त्या बाईने ते होम टूर, 4थ्यांदा दाखवलं तरी लोक परत परत त्या मनहूस घराचं, ते काय ते मळं वालेलं घर, एकदम सॅड वाईब्स येतात त्याच्यातनं, अशा घराची होम टूर परत 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 बघताय. आणि काय अपेक्षा करताय, तिथे जाऊन काय ऐकायचं आहे तुम्हाला. तिची आई येते, तिथं हेच म्हणणार ना की हा छान आहे, हे ते, म्हणजे तो ऑलटुगेदर वेगळा विषय आहे. पण म्हणजे काय चाललं काय आहे, हे काय, ही फॅमिली काय कॉन्टेंट दाखवते, मला खरंच समजण्याच्या पलीकडे आहे. एकदा काय ते सोक्षमोक्ष लावून टाका, पण देन अगेन हे लोक नाही लावणार, कारण का ते धगधगत ठेवायचं आहे त्यांना तुमच्या मनात. आणि जोपर्यंत ते धगधगतंय तोपर्यंत ह्यांची चूल पेटत राहणार आहे, ह्यांची मजा होणार आहे. नॉट ओन्ली चूल, म्हणजे आता काय काय पेटणार आहे आणि काय काय इच्छा उफाळून येतील आणि काय आता बघाच, मजाच मजा, हट कणाला ऐकत नाही. त्या दिवशी तो काय रडायचा कार्यक्रम, बाप रे बाप. त्याच्यामध्ये कोणतो मुलगा, त्याला तर कॅमेरामन बनवलाय, तो आपला कॅमेरा घेऊन घेऊन रडणं टिपतोय आणि रडतायत, पण ते पायाचा जो ठुमका आहे ना तो मिस नाही झाला पाहिजे. म्हणजे पायाचा ठुमका मिस झाला ना तर पायावर फटके, असं कोणीतरी जसं काय यांना सांगितलंय, आणि तुमचा परफॉर्मन्स असा फेल गेलाच नाही पाहिजे. असं आपला इतकं रडायला येतोय, पण एक ठुमका इकडचा तिकडे होईल तर नाही. चाललंच आहे यांचं, तादिन दिंदा ना दिन दिंदा, तादिन दिंदा ना दिन दिंदा.
अरे देवा. आणि त्याच्यामध्ये एक बाईमध्येच घुसली. ती तर कोणाचं काय, मे बी आऊंगी मुझे भी आना है, मला पण घेणार आहे, मी पण थोडं रडते ना, मला पण येतं रडायला. ती आणि एक मध्येच पिवळी साडीवाली घुसते आणि रडते. अरे बाप रे बाप. आणि काय ते त्याच्यात तो एक व्हिडिओ, तो एक पूर्ण त्याच्यातच काढला आणि मुद्दामून ते मुलाचा, अरे तुम्ही मुली आहे ना, तुम्हाला मुलींशी रिलेटेड काय गाणं नाही मिळालं का? जी व्यक्ती तिथे नाही आहे त्याचं त्याच्याशीच ह्याचं म्हणजे मुलाशी रिलेटेड, म्हणजे ती बोंबली एक आहे ना, ती कशी कुठलं गाणं काय ते पुरुषांच्या लाईन्सवर पण लिपसिंग करते, तसं कायचा प्रकार आहे. ते काय मुलाचं मे तेरा लाडला लाडला ते गाणं चाललंय, त्याच्यावरती या नाचतायत. म्हणजे तिला काय भरून आणायला काय ते मुद्दामून तिथे पण ते म्हणजे पिल्लूच सोडलं ना तुम्ही, की अरे बाबा ती आई त्याला मिस करते. अरे खोटी आई, खोटं सगळं, आणि सगळा ड्रामा आहे नुसता. आणि मुळात ही गोष्ट जेव्हा तो गेला तेव्हा तर तुम्हालाच होतं ना की तुम्हाला बाहेर पाठवायचं आहे, त्याला एवढं शिकवलं. आई तर फक्त ह्यालाच शिकवलं, मुलींना तर अडाणीच ठेवलं, अनपड गवार. मग आता शिकवलं गेला तो, उडाला, पंची उड गया फुर्र. तर आता बस बोंबलत. आता काय तुझ्या मनाप्रमाणे थोडीच होणार आहे की तू बोलली गेला, तुझी ती इच्छा पूर्ण केली, आता ये म्हटल्यावर येणार, असं नसतं. थोडं आपलं पण मन मोठं करावं लागतं. मी समजते अगदीच, मी पण आई आहे, मला पण माहिती आहे की काय दुःख वेदना होतात. पण आपल्याला जोपर्यंत दोन्ही बाजूचं माहिती नाही तोपर्यंत आपण कुठल्याच कन्क्ल्युजनवर येऊ शकत नाही ना. माता ही कधीच कुमाता नसते, पण तिचे कान भरणारे असतात ना कुबडे, ते कुबड्या कान भरतात असं. आणि मग असं होतं, पूर्ण महाभारत घडतं. त्याच प्रकारचं आहे. म्हणजे हे पूर्वापार चालत आलेलं आहे, पहिल्यापासनं ही हिस्ट्री आहे आपली. फितूर असतातच ज्यांना दुसऱ्याचं काय चांगलं चाललेलं बघवत नाही. तर जे चाललं आहे ना ते सुखासुखी नाही, त्याच्यामध्ये क्लेश करायचे. हे असल्या बहिणी असल्या ना की झालं, म्हणजे 12 वाजलेच समजा. म्हणजे दोन्हीकडे ती तिथे बोंबल बहीण म्हणून आलाय का, इथे मिशा बहीण म्हणून आलाय का. आता यांचेच कर्म एकमेकांशी सगळे असे हे आहेत. मिशा एवढीच महान आहे, तिच्या घरच्याचं काय इथे पडलेली असते, ती दुसऱ्यांना एवढं ज्ञान देते. मग ती काय स्वतः सून म्हणून कुठले काय मोठं उखाडले तिने, ती पण तर इथेच पडलेली असते. ह्यांच्या खानदानालाच ही सवय आहे. त्याच्यामुळे ह्यांच्या खानदानात त्यांना कोणावर विश्वास ठेवायचा, कोण किती खरं किती सच्चा. आणि प्लीजच म्हणजे हे लोक काही लोक, मी आपल्या पण इथल्या लोकांचे काही कॉमेंट्स तिथे बघितले की मिशा तू किती महान आहे आणि ते किती लकी आहे आणि असं आहे तसं आहे. अरे काय झालं काय महान बिहान काय नाही आहे. ती ठुमकेश्वरी एक नंबरची थिल्लर बाई आहे. काय रील्स टाकते, काय फालतू कुले बाहेर काढून डान्स करते, काय अवतार. शी. आजचाच व्हिडिओ बघा, आज त्या आईच्या बड्डेच्या ह्यालामध्ये हिचा परफॉर्मन्स. अगं बाई तू काय स्वतःला काय म्हणजे काय समजते, तमासगिरीण समजते की कोण आहेस, कोण कॅबरे डान्सर आहे की आणि कुठची डान्सर आहे. काय तो नाच, ओकेजन काय, आपण नाचतोय काय, छपरीगिरी त्या मुलाला घेऊन. म्हणजे त्यांची पुढची पिढी पण ही अशीच असणार आहे. शी. म्हणजे शिक्षण नाही काय नाही, असंच हे छपरीगिरीच करायचं, नुसतं बोलोजुबा केसरी इकडे तिकडे थुकायचं. हे असं जर चालू राहिलं, हे असे लोक यूट्यूबवर येऊन जर नाव कमवायला लागले आणि अशा लोकांना जर उचलून धरायला लागले ना, खरंच आपलं भविष्य ना खूप धोक्यात आहे. खूप आपल्या देशाचं मग काहीच नाही होऊ शकत. आणि मला खरंच असं कळकळीने वाटतं की यांना ना वेळीच आवर घातला पाहिजे. जे एका व्हिडिओमध्ये होऊ शकतं त्याचे हिने 5-6 पार्ट टाकले, छोटे 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 करून. कारण हिला ते बरोबर गवसलेलं आहे. मी बोलली काय होती की हे सगळं अभ्यास करून आलेली आहे ही. त्याच्यामुळे हिने छोटे छोटे पार्ट करून एका व्हिडिओवरच लाखभर व्ह्यूज येण्यापेक्षा 4 व्हिडिओवर लाख 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 करून आपण 5 लाख, ही ट्रिक वैणाने पण आजमावली होती. सेम ही आजमावते. जेव्हा हे थोडे दिवसांनी, हे जास्त दिवस नाही चालणार ग मिशे, नाही चालणार, लिहून घे तू माझ्याकडनं. हिची नाटकं बघून लोक कधी ना कधीतरी कंटाळतील. बस जोपर्यंत आहे मजा मारून घे. 61 काय आणि 62 पण सेलिब्रेट करून घे. पण नंतर लाले लागणार आहेत जसे वैणाचे लागले. आणि ते मी लावल्याशिवाय राहणार नाही. बघ तू आहे आणि मी आहे. देखते किसमें कितना है दम, जम के रखना कदम, ओ भामटी मिशिया. आणि दुसऱ्या व्हिडिओत तर काहीच नव्हतं. त्याच्यामध्ये तर नुसते नाचतच होते. पहिल्या व्हिडिओत रडून रडून नाचत होते, तर दुसऱ्या व्हिडिओत हसून हसून नाचत होते.
तो एक फालतूचा व्हिडिओ, काही अर्थ नव्हता. अचानकच रडण्याचं हसण्यात रूपांतरण झालं आणि वेड्यासारखे सुसाट म्हणजे यांना ना खरंच म्हणजे मला तर वाटतं की सगळी फॅमिलीच एक नंबरची हिरवा पाला फॅमिली आहे. हिरवा पाला खातात आणि एकदम झूम बराबर झूम बराबर झूम बराबर झूम झूम बराबर तसे होऊन एकदम झिंगायला लागतात. आले झिंग 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 गाट झिंग 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 गाट झिंग 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 गाट झिंग 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 कसे झिंगतात रे बाबा बाबा. तर त्याला तर काहीच अर्थ नव्हता सेकंड व्हिडिओला. तिसरा व्हिडिओ त्याच्यात तर काय उलटी मार्गे कोणतरी खाकरते त्याचा पण पूर्ण आवाज त्याच्यात आला आहे यांचं एडिटिंग. आणि ह्या सांगणार लोकांना की सर सांभाळून घ्या, हां त्यांना अजून कॅमेराची सवय नाही आहे. अरे बापरे, तू आली आता जुम्मा जुम्मा नया नया मुल्ला कराय अल्ला अल्ला. देवा काय म्हणावं रे बाबा. तुम्हाला तरी कुठे होती कॅमेऱ्याची सवय, पण झाली ना. अरे तुमच्या खानदानाला कॅमेऱ्याची सवय असण्याची गरज नाही आहे. नटमोगऱ्यांचं विकायला काढलेलं खानदान तुमचं. त्याच्यामुळे तू तर हे सांगूच नको मिशे की सांभाळून घ्या. हट, कशाला आम्ही कशाला ठेका घेतला का तुमच्या खानदानाला सांभाळून घ्यायचा. आली मोठी. तर तो व्हिडिओ काय आणि कोणाला कोणाला पकडून आणलेले त्यांना इंट्रोड्यूस करून दाखवत होती. आणि त्याच्यात तर महाभयंकर प्रकार होता, ते म्हणजे शाही स्नान. अरे देवा, उठणं बिटणं काय लावायचं, काय प्रकार आहे की नाही. चंदन कोण लावतं रे बाबा. हां म्हणजे सगळाच प्रकार इतका भयंकर होता तो, इतकं भयंकर. आणि काय रडत रडत लावतायत. आणि एकतर आधी तर मला वाटलं की हिचं काय आज भोल्यावरच चढवतात की काय. अशा घेऊन आल्या दोघी जणी आईला. नंतर तिथे बसवली हळद लावायला, चंदन लावायला. नंतर चंदन फासायला लागले तिला, तिला आंघोळ घालायला लागले. तरी नशीब बाबा जरा बरं काहीतरी ती साडी तरी नेसली होती, नाही तर आणि काय आम्हाला प्रकार बघायला लागले असते. देवा तेवढं तरी थोडं आमच्यावर मेहरबानी केलीस रे बाबा. तर त्याच्यामुळे तो तर काय प्रकार. आणि त्याच्याबद्दल मी ऑलरेडी बोललेलीच आहे की किती कसं आहेत, काय आपल्यामध्ये कसं केलं पाहिजे. आणि जर ठीक आहे चला म्हणजे स्नान वगैरे घातलं, पण त्याचं पण एक प्रॉपर फॉर्मॅट असतो, रिच्युअल असतं. ते देवा ब्राह्मणाच्या साक्षीने ते घातलं जातं, ते केलं जातं. तर ब्राह्मण कुठेच नव्हता, त्यांना तर काही बोलवलंच नव्हतं, त्यांना विचारलंही नसेल. यांचं स्वतःचंच काय मनाला येईल ते वाटेल ते चालू होतं. एकतर अगेन 61 म्हणजे काय वाटेल ते. म्हणजे यूट्यूबसाठी आता आपण यूट्यूबवर आलो आणि आपल्याला कोणाला तरी खिजवायचं आहे, लोकांना दाखवायचं आहे की एवढा मोठा कार्यक्रम केला आणि मुलगा नाही आला. हा त्यांचा एकच उद्देश होता आणि तो उद्देश साध्य झाला. कारण का इंडियामध्ये असं इमोशनल डॅमेज लगेच होतो हा अशा प्रकारचं. आणि हे यांना माहिती आहे. म्हणजे काही लोक सारासार विचारच करत नाही, मागचा पुढचा विचारच करत नाही. तर त्याने तिथे काहीतरी वेगळा रोना गायला ना तर सगळे इकडे शिव्या घालतील, तिकडे पळतील. जो रोएगा उसका म्हणजे रोने का पैसा मिळता है यहाँ पे. रो दो बस. रडल्यावरती एकदम फुल ड्रामा क्रिएट होतो असे. तर त्याच्यामुळे ते यांचं सक्सेसफुल झालंच. पण हा हॉरिबल प्रकार होता. आणि खरंच सांगते की हे खूप विदारक आहे. म्हणजे हे तुम्हाला जरी असं वाटत असलं की आपण खूप काहीतरी छान केलं आहे, पण देव ना करो ह्याचे काहीतरी उलटे परिणाम व्हावेत. कारण आपण म्हणतो ना, एखादं कुठलं पण रिच्युअल असतं किंवा एखादा कुठलंही गोष्ट आपण जेव्हा करतो तेव्हा त्याच्यामागे काहीतरी शास्त्र असतं. आणि ते न जाणताच आपण ती गोष्ट केली तर त्याचे दुष्परिणामही होतात. त्याच्यामुळे एखादी गोष्ट जेव्हा आपण करतो तेव्हा ती व्यवस्थित विचारून, गुरुजींना विचारून वगैरे केलेली केव्हाही चांगली, जेणेकरून त्याचे आपल्याला दुष्परिणाम भोगायला लागू नये. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण केस पण एकदाच म्हणजे जावळ होतं आपलं लहानपणी तेव्हा एकदा काढले जातात. आणि त्याच्यानंतर जेव्हा काही होतं ते पण मुलांचे केस ते तेव्हाच काढले जातात. त्या व्यतिरिक्त एक्सेप्शन फक्त मुंजीचं आहे. मुंजी ज्यांच्यामध्ये म्हणजे जे ब्राह्मण आहे ज्यांच्यामध्ये मुंज घातली जाते त्यांच्यामध्ये मुंजीला केस काढतात, पण ते पण विधिवतरित्या काढले जातात. ते असंच कोणतरी म्हणजे असं कुठल्या पण दिवशी असं पकडलं बसवलं, आज याची मुंज आहे, जशी हिची आज 61 आहे म्हणून हिला आंघोळ घातली तशी आज याची मुंज आहे, आज असं काय कोण नाही, ब्राह्मण नाही, काय नाही, आम्ही आमचंच काहीतरी चंदन फासून याचे केस काढतो, असं नाही होतं ना. त्याचा पूर्ण अर्थच बदलून जातो. तसंच हाही प्रकार आहे. ह्याच्यामध्ये होम हवन तुम्ही सर्च करू शकता, तुम्हाला कळेल की षष्ठपूर्ती कसं काय सेलिब्रेट केलं जातं आणि काय आहेत, काय कसं
काय काय म्हणजे त्याचे स्टेप्स आहेत ते तुम्हाला मिळेल, सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. इवन आत्ताच्या काळामध्ये आपण इतकं पुढारले आहोत, इतकं आपण पुढे गेलेलो आहोत की आपल्याला गुरुजींची पण खरं तर गरज नाही, सगळं काही गुगलवर पण आहे. पण ह्यांना फक्त गुगलचा वापर काय करायचा माहिती आहे ना, बस तेवढं. पेमेंट आलं की विषय संपला, खतम, टाटा बाय बाय. बाकी तर काय, आता जे लोक स्टे टर्न्ड असं लिहितात अशांकडनं आणि अशांच्या भावी पिढीकडनं काय अपेक्षा ठेवायची, ही अनपढ कुठचे जाहील. चौथी फेल. आणि नंतर मग आपण म्हणालो हॉलमध्ये नाही आहे का वगैरे, तर ते हॉलचा होताच कार्यक्रम. मग एक बँक्वेट हॉल घेतला होता आणि त्याच्यामध्ये कार्यक्रम ठेवला. आणि मग तिथे एक बाई आली होती आणि तिचं ऐकलं का, ती क्लिप मी लावेन, इन्स्टा स्टोरीला लावेन. तर ती बाई म्हणे, हिचं इंट्रोडक्शन करताना म्हणजे जे काही बोलत होती त्याच्यामध्ये ती बाई म्हणाली की जेव्हा तुम्ही घरदार सोडून त्या बाहेर निघाल्या, त्या बाहेर पडल्या आपल्या मुलांना घेऊन, आपलं घरदार सोडून, आणि संसार तर कधी सुखाचा नव्हताच. अरे ही काय आता वेगळी स्टोरी, म्हणजे मला काय अर्थ लागला नाही, म्हणून मी विचार करते की हे क्या अभी हे कुछ नया ही सीन आहे. म्हणजे संसार सुखाचा नव्हता म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे का की ते गरीब होते वगैरे असं, म्हणून संसार सुखाचा नाही आहे, म्हणजे गरीब असेल तर सुखी संसार नाही, असं अशी काहीतरी व्याख्या आहे का? की लिटरली म्हणजे त्यांना जे म्हणायचं होतं तेच म्हणायचं होतं की त्यांचा संसार सुखाचा नव्हता आणि त्या घरदार सोडून बाहेर पडल्या. पण जर तसं असतं तर मग सासरची मंडळी वगैरे कशी आली असती ना. आता पण त्यांच्या सासरची मंडळी होती. तर ये क्या गड़बड़ है वो तो मेरे को समझ में नहीं आया. अगर तुमको समझ में आया तो मेरे को भी थोड़ा समझा दो आज कॉमेंट में. आणि जर ते नसेल तुम्ही ऐकलं तर मी तुम्हाला टाईमस्टॅम्प देते. तसं तर मी इन्स्टाला लावेनच, पण इथे टाईमस्टॅम्प पण देऊन कालच्या व्हिडिओमध्ये 10:44 ऑनवर्ड्स, आणि मी त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवलेला आहे, त्याच्यामुळे डिलीट केलं तर मला काही फरक नाही पडत आहे. आय हॅव प्रूफ्स, कारण का मी नेहमी हे करून ठेवते, कारण मी असं लोकांना दाखवत असते त्यांच्या एडिटिंग स्किलची, तर आपल्याला माहितीच आहे काय काय लेवल आहे, त्याच्यामुळे ते करतात, असे ब्लंडर करतच असतात. पण मग मी पण आता शाणी झाले, मी आधी आपलं काम करून ठेवते आणि नंतर मग उघडं पाडते, यांना नागडं पाडते, जे काय पाडायचं ते पाडते, यांची काढते चांगली. सो येस, आता तुम्ही काय क्रॉप करा, काय काय ते आता दिसत नाही आहे वगैरे म्हणाला तर त्याची सोय मी करून ठेवलेली आहे. आणि काय यार हे तुम्ही बरं नाही केलं तर, हां चंदनला नाही बोलवलं तुम्ही. चंदन तेवढं तुम्हाला मदत केली, इकडे तुम्हाला एवढं तिच्या अपोजिट उभं केलं, स्वतःचं काय होत नाही म्हटल्यावर आता झालं तिचं छापून, तर आता तुम्हाला छापण्याची संधी दिली, जाऊ दे छापून घ्या तुम्ही, पण तिलाच नाही बोलवलं तुम्ही. हे काय बरोबर नाही बाबा. चंदन तुला याच्यावर काय म्हणायचं आहे का? बघ यार तुझा घोर अपमान केला या लोकांनी. नाही ते काय, आणि ते काय ते तुला केलं होतं त्याच्यामध्ये बसवलं होतं म्हणजे तराजू, त्याच्यामध्ये ते बाजूला गुळाच्या ढेपा का ठेवल्या होत्या, म्हणजे काय मला ते काय कळलं नाही लॉजिक. ही मुंगळा आहे का? गोळ्याच्या ढेपेला चिकटलेली असतो ना तो, काय म्हणतात त्याला, डोंगळा. डोंगळा म्हणतात ना, मोठा मुंगळा असतो तो, मुंगळाचा मोठा डोंगळा. आणि तिथे पण बघितलं का एकेकाचं इंट्रोडक्शन, म्हणजे एक सिंगल इंट्रोडक्शन आणि फॅमिली इंट्रोडक्शन देत होते. म्हणजे ही माझी मुलगी मिशा आणि ही तिची फॅमिली, हा तिचा नवरा, ही तिची मुलं किंवा एक मुलगा, हा तिचा मुलगा, आणि मग त्या तिघांचा एकत्रित फोटो, मग त्या मुलाचा वेगळा फोटो, असं करून म्हणजे एक एक इंडिव्हिज्युअलला असं क्लिअर कट सांगत होते. फक्त आणि फक्त मन्याला तसं नाही केला. हा माझा मुलगा मन्या आणि ही त्याची फॅमिली, बास कटवलं. बोंबले तुझं तर काय अस्तित्वच नाही ग. झालं. अरे पण काकू त्या मुलींचं तरी सांगायचं होतं ना, ही त्याची फॅमिली, या 2 मुली, त्यांचं व्यवस्थित नाव बिव असं जसं तुम्ही सांगितलं तिकडे बाकीच्यांचं, तसं त्यांचं पण जरा इंट्रोडक्शन त्यांनी काय पाप केलं होतं. हां म्हणजे त्या मुलींना दाखवलं या माझ्या नाती म्हणून, पण कशा नाती, कोणाच्या मुली, ते जरा व्यवस्थित सांगायला पाहिजे होतं की नाही. हां मा की ममता. तेच तर म्हणते की काकू इज प्लेइंग व्हेरी सेफ. एकदम मस्त, एकदम की मन्याच्या पण ह्याच्यात, अरे मी तुझं नाव घेतलेलं, पण ॲट द सेम टाईम मी कशी काय तुझी वाजवली. मी असं एकदम जसं एकदम हुशारीने तू करतोस ना, मी तुझी आई आहे आपण असं म्हणतो ना, तेरा बापू बाप को नाही सिकाते, तसं काकूंचं झालंय वाटतं. काकूंनी एकदम मनावर घेतलं, तरी माऊ मा समजा ना, आपली मा को नाही सिकाते. आणि त्याच्यानंतर आजच्या व्हिडिओची काही गरजच नव्हती, म्हणजे एक्सेप्ट दॅट डोंगळावाला पार्ट. बाकी तर त्या व्हिडिओमध्ये काहीच नवीन नव्हतं, काहीच म्हणजे काय ती म्युझिक एकतर लावलेली आहे
इतके तुकरट आहे, त्यांना असं इतकं कॉन्फिडन्स आलं आहे की आपलं काहीही फालतू चालून जाईल की ते बॉदर पण नाही करत की काय काय टाकतोय, काय म्युझिक लावतोय, की चांगलं वाटतंय नाही वाटत आहे. त्यांना माहिती आहे की ड्रामा आणि हे सगळं काय काय बघायला, कुठे काय मिळतंय का बघायला तर येतीलच, लोक बघतीलच, व्ह्यूजच जातील. काय फरक आपल्याला, काय आठ कोणाला ऐकत नाही, काय पण टाकून दे चाई, ए तू काय तुला वाटेल ते टाक, काय नाही, बिंदास पोरा, खूप बहुत छापेंगे अपन मामा के, इसको मामा को बदनाम करके बहुत छापने का है अपने को. मामाला मामा कसा बनवतात वो तो दिखाई दे उसको, असं चाललेलं आहे. असे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत पोराला. पोरगं आपलं एकदम सुटलं आहे. काय म्युझिक लावलं होतं, अरे 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 अरे. आणि तेच परत तसंच झालं की असं आपण म्हणतो ना की कोणाचं कोण कोण आपलं बघतोय आपण, कोणाची तरी भलत्याचीच. म्हणजे उद्या मी माझ्या लग्नाची कॅसेट लावून सोडून दिली, त्या 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 ह्याच्यामध्ये तुम्हाला माझ्या व्यतिरिक्त, म्हणजे तसं तर मला पण तुम्ही पहिल्यांदाच बघाल किंवा काही लोक फार फार तर दुसऱ्यांदा बघतील. पण ठीक आहे, तुम्हाला एवढं माहिती असेल की ही गॉसिप गर्ल आहे, पण बाकी तर कोण आहे काय आहे काय समजणार नाही. तसाच प्रकार काहीतरी होता की बाबा कोणाची तरी काहीतरी चाललंय आपलं तिकडे, कोण कोण काय काय आपले फोटो येत आहेत आणि काढतायत, येत आहेत आणि काढतायत, आणि आपण आपलं बघतोय. देवा नको रे, नको ना, आता बस कर ना देवा. मेरी मेरी ललकार तेरे तुझ तक नहीं पहुँच रही है क्या, नहीं सुनाई दे रही है क्या. भगवान है कहाँ रे तू, हे ईश्वर या अल्लाह ये पुकार सुन ले, हे ईश्वर या अल्लाह हे दाता. मंडळी, हा तमाशा थांबलाच पाहिजे. आणि हा तमाशा म्हणजे हा पूर्ण फॅमिलीचाच तमाशा जो यांनी लावला आहे, जे सर्कलमध्ये चाललं आहे, आज हिचं मग तिचं, मग हिचं मग तिचं, मग हिचं मग तिचं, असं जे चाललेलं आहे ते कसं थांबवायचं तुम्हाला आता आयडिया आली असेल. जसं वहिणाला मारलीत ना फाट्यावर, तसंच आता ह्यांची पण वेळ झालेली आहे. मग ती बोंबली असू दे, नाहीतर तिची चंदन असू दे, नाहीतर तिचे नंदन असू दे, यांचा फॅमिली ड्रामा थांबलाच पाहिजे. जागो ग्राहक जागो. याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासला.